लवकर कन्क्लूड करा मॅच. 25 धावांची आवश्यकता. आनंद जाधव स्ट्राइक एंड वरती असेल आणि गोलंदाज शुभम टंकाळे. शेवटचं षटक आणि 25 धावा. या मैदानामध्ये 6 बॉल 25 म्हणजे निश्चित विजय नाहीये. इथे सुद्धा धावा वाचवताना कष्ट करावे लागणार आहेत. आणि इथे पहिलाच बॉल 6 धावा. कडक कडक शॉट. हातोडा होता हा. घणाघाती प्रहार होता हा. चेंडूला सुद्धा वेदना झाल्या असतील. चेंडू वेदनेने विव्हळत असेल. एवढा मोठा आघात चेंडूवरती केला होता यावेळेस आनंद जाधवनं. 41 धावा. बार्शी मध्ये 11 चेंडू मध्ये 11 षटकार ठोकणारा हा खेळाडू आहे आनंद जाधव. आज आनंद देईल का? अर्थातच खाली ताकद तीच आहे. 12 हत्तींचं बळ आहे आनंद जाधवकडे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत त्यानं इरादा बनवलेला आहे. 5 चेंडू 19 धावा. 3च षटकार मारायचे. 5 चेंडू अजून. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. 18 धावा अजून गरजेच्या आहेत. 5 चेंडू 18. प्रेशर ऑन बॉलर. म्हणजे 6 बॉल 25 ची मॅच आहे तरी बॉलर वरती प्रेशर असू शकतो. तर ही टुर्नामेंट काय इथे अनिश्चितता पदोपदी आहे. त्यामुळे कोणताच सामना कुठलाच क्षण विजय गृहीत धरणार. ओ हो 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 काय ताकद आहे. काय नजाकत आहे. षटकार आकाशाला गवसणी घालतोय हा फटका. उत्तुंग फटका. इथे 6 धावा. या षटकाराबरोबर फलकावरती 48 धावा. दुनिया माने जोरों को कोई न माने कमजोरों को. जोर छीन लेते कमजोर भीक मांगते. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकत इथे हराळवाडी संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. टीम खरं तर आयसीयू मध्ये होते आणि आता निश्चित आकांक्षा वाढलेल्या आहेत. आशा उंचावलेल्या आहेत. वाह काय मॅच आहे. आज प्रेक्षकांचे डोळे तृप्त होणार आहेत. डोळ्याची पारणे फिटणार आहेत. पैसा वसूल मॅच. शेवटचे 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. एक वेगळा पवित्र आता आजमावला जातो. यष्टीरक्षक जवळ येणार आहे यष्टांच्या. त्याचा परिणाम काय होतोय बघायचंय. 4 चेंडू 12. लेंथ बॉल अत्यंत प्रभावी. वाह वाह कमबॅक शुभम टंकाळे कडून. शेवटचं षटक टाकण्यासाठी शुभमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बॉलर बदललाय आता. सचिन गोलंदाजी मार्क वरती येतोय. शुभम टंकाळेच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते तर सचिन यस कडक 6 रबर स्टॅम्प 6 रन. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावा. काय मॅच आहे. आनंद जाधव. आनंदाचे डोही. आनंद तरंग. असे तरंग निर्माण करणारा आनंद देणारा आनंद मैदानामध्ये आपण बघतोय. 3 षटकार या सामन्यामध्ये. काय खेळ आवडला असेल आनंदाचा तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 षटकार. धमाकेदार फलंदाजी आनंद जाधवची. 6 धावांची आवश्यकता आहे. कालचा सामना असाच चुरशीचा होता. जीव घेणा होता आणि आज देखील त्याच सामन्याची अनुभूती. कमालीच्या मॅचेस हे वैशिष्ट्य राहिलेले आहे एकूण या स्पर्धेचं. लेंथ बॉल जमिनीच्या समांतर ठेवलेला आहे मात्र धावा घ्यायला दिलाय नकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 1 चेंडू 6 धावा. कालची मॅच मला सकाळी देखील अशी मॅच आपण पाहिली होती. प्रणव माटश्रीपूर विरुद्ध उमर सरडे.
एक चेंडू 6 धावा, इथे एक चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सेली पॉइंटच्याही पुढे क्षेत्ररक्षक उभा केला जाईल. शेवटचा एक चेंडू आणि 6 धावा. सातत्यानं वार, सातत्यानं पलटवार, सातत्यानं हल्ला, सातत्यानं प्रति हल्ला. या मॅच मध्ये आज प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त अनुभूती. सगळे प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. शेवटचा चेंडू टाकायचा आणि धावा बनवायच्या आहेत 6. तालीमे नहीं दी जाती परिंदों को उडानों की. जरा हा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. परत एकदा जोरदार झाल्या पाहिजेत. 6 चेंडू, एक चेंडू आणि 6 धावा. सचिन समोर आनंद. ओ हो 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 हो, परीक्षा बघितली जाते, कसोटी बघितली जाते. प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. सचिन अनुभवी आहे. डोकं शांत ठेवून तो इथे संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही प्रेशर मध्ये आहे. शेवटचा चेंडू 6 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीत नाही टुडे. सेमी फायनल मध्ये कोण येणार? ओ हो 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 हो. आणि 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 इथे 4 धावा मिळालेल्या आहेत. एका धावेने निसटता विजय. प्रणव माडश्रीपूर आचेगाव संघ सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. काय जबरदस्त खेळ. गोपाळ शेळके मालक आणि त्यांचा हरळवाडीचा संघ. ताबडतोड झुंज रंगतदार सामन्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळते आणि दुसऱ्या दिवसाच्या खेळाची समाप्ती होते. आपले जिगरबाज युवाचे सगळे जिगरबाज, चला कागद कव्हर्स घ्या. कव्हर्स घ्या करा पिचवर. कव्हर्स घ्या पिच वरती. चला आजच्या दिवसाचा खेळ संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा चुरशीच्या मॅचेस बघायला मिळाल्या. उद्या नगर पंचायत. येस कोण माहिती देईल मला? आकाश भाऊ, उद्या नगर पंचायत की तालुका आहे? उद्या नगर पंचायत विभागातले संघ 6 संघ मैदानामध्ये येतील. उद्या पुन्हा एकदा आयकॉन आपल्याला बघायला मिळतील आणि ही स्पर्धा अशीच सहज सुंदरपणे चुरशीनं पुढे जाईल. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्यामुळेच स्पर्धेला आज साज शृंगार चढवला जातोय. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपन्न झालेला आहे. दिवसभरामध्ये उपस्थित प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. संघ मालकांचे आभार व्यक्त करतो. ज्या संघाने सहभाग घेतला खेळाडूंचे आभार व्यक्त करतो. आमचे ऑफिशियल्स, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, स्कोरर्स, त्याचबरोबर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, tenniscricket.in, साहिल चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांना पुन्हा एकदा जिगरबाज धन्यवाद देतो आणि आजच्या खेळाची सांगता होते असं जाहीर करतो. भेटूया उद्या सकाळी ठीक 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.